गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तर गुरु विना आपलं जीवन हे अपूर्ण आहे। गुरु विना भक्तीला अर्थ नाही, गुरु विना आपल्याला मुक्ती नाही। तर अशा गुरूंचं जे स्थान आहे आपल्या जीवनातलं तर ते खूप महत्त्वाचं आहे। आता तुमचं कोणतेही म्हणजे स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज किंवा इतर कोणतेही गुरु असू द्या, तर गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो। म्हणजे असं काही ठराविक दिवस नसतोच गुरूंसाठी। पूर्ण खरं तर आपण पूर्ण वर्षभर आपण आपल्या गुरूंची सेवा करायला हवी, पण शेवटी आपण म्हणतो ना ठराविक दिवसाला पण खूप महत्त्व असतं ना। आता गुरुपौर्णिमा हा जो दिवस आहे ना, तर याला व्यास पौर्णिमा असं पण म्हणतात। तर का बरं? तर गुरुपौर्णिमा हा दिवस महर्षी वेदव्यासांचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो। महर्षी वेदव्यास यांनी वेदांचे विभागणीकरण करून ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी म्हणजे ज्ञानाचे दरवाजे हे त्यांनी सर्वांसाठी मोकळे केले। तर म्हणून आपण या दिवसाला व्यास पौर्णिमा असे देखील म्हणतो। तर आता गुरुपौर्णिमेचा दिवस हा प्रत्येक गुरु भक्तासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे। तर आता खूप जे स्वामी भक्त आहेत ना, तर ते काय करतात की गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांची 11 दिवसांची अशी सेवा करतात। तर आता ही सेवा आपल्याला कोणती करायची आहे, ह्या सेवेचे नियम काय आहे, तर आपण हे बघूया। तर आता 21 दिवसांची जी सेवा आपल्याला करायची आहे ना, तर ती सेवा आपल्याला 20 जून पासून सुरू करायची आहे। म्हणजे ती आपल्याला 10 जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवसापर्यंत आपल्याला करायची आहे। आणि असं काही नाही, जर समजा कुणाला म्हणजे आता मधीच जर कुणाला काही अडचण आली ना, तर तुम्ही तेवढे दिवस हे पुढे वाढवू शकता। असं काहीही नाही की तुम्ही तिथपर्यंतच करायला हवी, असं काहीच नाही। तुम्ही आता म्हणजे जेव्हापासून तुम्ही सुरू कराल ना, म्हणजे जेव्हापासून आता तुम्ही व्हिडिओ बघाल किंवा तुम्हाला माहिती पडलंय की गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करायची आहे आपल्याला, तर त्या दिवसापासून तुम्ही दिवस काउंट करायला सुरुवात करायची आहे। तर आता आपल्याला सेवा कोणती करायची, तर स्वामींची सगळ्यात आवडतीची सेवा आणि आपण ज्याला म्हणतो ना की स्वामींचा आत्मा, तर असा जो स्वामींचा आत्मा असलेलं जे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे ना, तर आपल्याला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। तर आपल्याला दररोज एक पारायण करायचं आहे, म्हणजे आपले 21 दिवसांमध्ये 21 पारायण होतील। म्हणजे या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत, तर ते आपल्याला एका बैठकीमध्ये 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत। तर असं म्हणजे झालं हे एक पारायण। तर असे आपल्याला 21 पारायण करायचे आहे। तुम्ही दिवसाला 2 पण करू शकता, असं काही नाही। आता हे एका बैठकीत करायचे आहे। पण आता ठीक आहे, ज्यांना शक्य नाही, ज्यांचं छोटं बाळ आहे किंवा मग आपण म्हणतो ना की काही शारीरिक प्रॉब्लेम्स आहेत, तर अशा लोकांनी थोडंसं 1-2 वेळेस उठून बसून केलं तरी देखील चालेल, पण शक्यतो एका बैठकीतच हे पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता त्याच्यानंतर स्वामींचं नामस्मरण। आता तुम्ही संकल्प करताना अखंड नाम म्हणजे ज्याला शक्य होईल त्यांनी अखंड नामस्मरण करण्याचा पण संकल्प करू शकता। तुम्ही 1.25 लाख जपाचा पण संकल्प करू शकता तुम्ही, म्हणजे तुमच्या याच्यानुसार की जसं तुम्हाला शक्य होईल। नाही काही तर तुम्ही 11 माळी जप, की दररोज मी 11 माळी जप करेल, तर तुम्ही 11 माळी जप करण्याचा देखील संकल्प करू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला नामस्मरणाचा पण संकल्प करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला तारक मंत्र, तर 11 वेळेस तुम्हाला दररोज तारक मंत्र म्हणायचा आहे। आता जर कुणाला काही समजा व्याधी असेल घरामध्ये, म्हणजे कुणी आजारी असेल किंवा बघा की मुलं अभ्यासात त्यांचं मन लागत नाही किंवा चिडचिड करता, किंवा आपल्याला वाटतं ना की घरामध्ये कायम असे म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना का वाद होतात व एकमेकांचे, असं पटत नाही एकमेकांचं, तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही जर 11 वेळेस तारक मंत्राची सेवा करणार असेल, 11 वेळेस तारक मंत्र जर म्हणणार असेल, तर अशा वेळेस ग्लासभर पाणी घ्यायचं आहे, त्याच्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि त्याच्यानंतर तारक मंत्र म्हणायचा आहे आपल्याला। आणि हे तीर्थ मग तुम्ही कुणी आजारी असेल समजा त्यांना द्या, मुलांना द्या, म्हणजे जो आपला प्रॉब्लेम असेल ना तर त्याच्याशी रिलेटेड, तर तुम्ही हे तीर्थ तुम्ही त्यांना देऊ शकता। तर खरंच तारक मंत्राच्या तीर्थामध्ये खूप ताकद आहे आणि याने खरंच खूप फरक पडतो। म्हणजे तुम्ही बघा ना की त्या मंत्रातच त्याचा अर्थ आहे। तारक मंत्र म्हणजे काय की तारणारा मंत्र, तुमचं कोणतंही संकट असू द्या त्याच्यातून तुम्हाला हा स्वामींचा मंत्र तुम्हाला तारून नेईल। तर याचा असा
अर्थ आहे। त्याच्यानंतर बघा की जर तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही 21 दिवस त्या मूर्तीचा अभिषेक करू शकता। तुम्ही पुरुष सुक्तम, श्री सुक्तम म्हणून, त्याच्यानंतर 21 श्लोकी पवमान सुक्त म्हणून, तर ह्या गोष्टी म्हणून तुम्ही मूर्तीचा अभिषेक पण करू शकता। ते तीर्थ देखील तुम्ही सगळे व्यक्ती घेऊ शकता की ते तीर्थ म्हणजे अगदी अमृता समान असतं। स्वामींचा जो अभिषेक करतो ना आपण, तर त्याचं तीर्थ, तर तुम्ही ती सेवा देखील करू शकता। या सेवेचे आता जे आपण संकल्प करणार आहोत ना, तर संकल्पाच्या सेवेचे काय नियम आहे की 21 दिवस आपल्याला पाळायचे आहे। तर आता हे बघा की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मांसाहार हा वर्ज करायचा आहे, नॉनव्हेज खायचं नाहीये, त्याच्यानंतर परान्न घ्यायचं नाही। हे 2 नियम खूप महत्त्वाचे आहे, हे पाळायचेच आहे आपल्याला। त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करण्याची काही गरज नाहीये। तर असे, आणि आता जर तुम्हाला गावाला जायचं असेल, समजा तुम्ही ठीक आहे 1 दिवस म्हणजे तुम्ही एका दिवसात रिटर्न येणार असेल ना, तर ठीक आहे, तर तुम्ही त्या दिवशीचं समजा जे पारायण आहे ते तुम्ही आदल्या दिवशी केलं किंवा दुसऱ्या दिवशी केलं ती सेवा तरी देखील चालेल, पण तुम्ही बाहेर नाही ही सेवा करू शकत। हा नामस्मरणाची सेवा असेल तर ती तुम्ही करू शकता, तुम्ही जर त्याचा संकल्प केलेला असेल। म्हणजे ह्याच्या एवढ्या सेवा आहे ना, तुम्ही याच्यातल्या एखाद्या सेवेचा पण संकल्प करू शकता। ज्यांना वेळ आहे त्यांनी ह्या सगळ्या सेवेचा संकल्प करा। शेवटी जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता तर ती कधीही वाया जात नाही, म्हणजे स्वामी त्याचं 10 पट तुम्हाला फळ देतात आणि खरंच देतातच, हा स्वतःचा अनुभव आहे। तुम्ही अगदी म्हणतो ना की एक वेळेस स्वामींना तुम्ही मुजरा कराल ना, तर त्या मुजऱ्याचं देखील स्वामी ठेवत नाही, त्याच्या कैक पटीने जास्त स्वामी तुम्हाला देतात। याच्यातली कोणतीही सेवा करा, वेळ असेल तर पूर्ण सेवा करा। तर हो, आता तुम्ही बाहेर गेल्यानंतर फक्त नामस्मरणाची सेवा करू शकता, बाकी सेवा तुम्ही नाही करू शकत। संकल्पयुक्त सेवा असेल तर ती नाही तुम्ही करू शकत। तर अशा प्रकारे 21 दिवस तुम्हाला जेवढ्या शक्य होईल आणि जेवढ्या जमेल तेवढ्या सेवा आपण सगळ्यांनी करायच्या आहे। आणि खरंच म्हणजे तुमच्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम असू द्या की स्वामी महाराज खरंच नक्की तो प्रॉब्लेम सोडवतील। असे खूप म्हणजे आपण म्हणतो ना खूप जणांचे अनुभव आहेत। जे कोणी स्वामी सेवेत येतं ना, तर ते आपण म्हणतो ना रिकाम्या हाताने कधीच राहत नाही, काय स्वामी त्यांच्या सेवेचं फळ त्यांना देतातच। तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमेनिमित्त आपण स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची किंवा तुमचे जे कोणी गुरु असेल तर त्यांची सेवा आपण करायची आहे। तर झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।